नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शुभचिंतक सुरेश मसुळकर आपल्या सर्वांचे ग्रामीण क्रॉप आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, सध्या थंडीचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे. तर या थंडीमध्ये आपल्या पिकाचे कसे संरक्षण करायचे मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, 21 ते 36 डिग्री तापमानाला आपलं पीक हे चांगलं ग्रो होत असतं, म्हणजे त्याची वाढ पण चांगली होत असते. ते जमिनीमधून अन्नद्रव्याचं शोषण सुद्धा चांगलं करत असते. आणि जर आपलं तापमान कमी झालं, म्हणजे 21 डिग्रीच्या खाली जर तापमान आलं, तर मग पिकाला थोडे प्रॉब्लेम यायला लागतात. ठीक आहे. जर आपल्या तापमान जर आपलं 15 डिग्रीच्या खाली जर आलं, तर आपल्या पिकामध्ये समजा अन्नद्रव्याचं शोषण असो, हे कमी प्रमाणात व्हायला लागतं. म्हणजे डायरेक्ट याचा अटॅक जो येतो आपल्या पांढऱ्या मुळीवर आपल्याला दिसून येतो. आपल्या पिकाची जी पांढरी मुळी आहे, जी अन्नद्रव्य शोषण करणारी आहे, ती पिवळी पडायला लागते. ती अन्नद्रव्य शोषण करत नाही आणि अन्नद्रव्य वरतीही पाठवत नाही. पिवळी पडते नंतर कुजायला सुद्धा लागते. तर याच्यामुळे काय होतं आपलं पीक वरती आपल्याला कुठेतरी पिवळं पडलेलं दिसतं किंवा नंतर मग हळू करपायला सुद्धा लागतं. तर हा एक थंडीचा आपल्या पिकावर होणारा मोठा परिणाम आहे. तिसरं म्हणजे जे जमिनीमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम राहतात, जे की समजा आता आपल्या पिकाला बॅक्टेरिया असो हे बेनिफिशियल, ते आपल्या पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात. तर त्या बॅक्टेरियांच्या हालचाली अति थंडीमुळं म्हणजे तापमान कमी झाल्यामुळं कमी होतात. तर त्या कमी झाल्यामुळं काय होतंय, आपल्या पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे सुद्धा आपलं पीक हे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे रोगाला बळी पडतं. तिसरं मध्ये ह्युमिडिटी. ह्युमिडिटी जर वाढली वातावरणातली, तर तरी सुद्धा आपलं पीक हे रोगाला बळी पडतं. बुरशीजन्य रोगाला बळी पडतं आणि विशेष म्हणजे जमिनीतली जी बुरशी असते, फंगल मर, त्याला जास्त बळी पडतं. जर आपण आता मागे जर बघितलं समजा, तर जशी थंडी सुटली तसे सर्व जवळपास शेतकरी बांधवांच्या ज्या हळद पीक आहे, हे पूर्णपणे करपलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि कांद्यावर पण सध्या वरती पात करपती जमिनीमध्ये सड लागते. हे काय होतं, तर ह्युमिडिटी वाढलेली आहे. तर नेमकं आता याच्यासाठी आपल्याला म्हणजे उपाययोजना काय करता येईल हे मी तुम्हाला सांगतोय. तर आपल्याला उपाययोजना अशा करायच्या मित्रांनो, सल्फर अन्नद्रव्य आपल्याला पिकाला द्यायचं आहे. सल्फर काय करतं, तर आपल्या पिकाची जी मुळीची जी कक्ष असते त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण करते आणि इतर अन्नद्रव्याचा अपटेक वाढवते. दुसरं म्हणजे जे युरिया वगैरे आपण खतं देतो, ठीक आहे. तर युरिया ऐवजी आपण अमोनियम सल्फेट नावाचं जे आहे मार्केटला उपलब्ध, ते दिलं तरी हरकत नाही. कारण याच्यामध्ये असं होतं मित्रांनो, हे 10 ते 21 डिग्री अमोनिकल फॉर्ममध्ये असल्यामुळे 10 ते 21 डिग्री सेल्सिअस अ, तापमानाला सुद्धा हे अमोनियम सल्फेट खत चांगला प्रतिसाद देतं. तिसरं म्हणजे आपण काय करायचं, आपल्या पिकावर अति थंडीमुळे ट्रेस येतो. तर या ट्रेसला रिलीज करण्यासाठी आपल्याला सिलिकॉनचा स्प्रे अधूनमधून आपल्या पिकावरती घ्यायचा आहे. चौथं म्हणजे आता काय होतंय, तापमान पूर्णपणे आता कमी झाल्यामुळं काय होतंय, ट्रान्सपायरेशनची प्रोसेस होत नाही. म्हणजे पाणी जास्त शोषलं जात म्हणजे पानांमधून पाणी हवेमध्ये जात नाही. तर मग याचं काय होतंय, तसं ते जात नाही त्यामुळे मुळं सुद्धा पाणी खालून घेत नाहीत. तर मग मुळं घेत नाहीत, पाणी न घेतल्यामुळं अन्नद्रव्य सुद्धा घेतले जात नाही. तर याला घेण्यासाठी तर आपल्याला काय करायचं, याला वरतून फवारणी द्यायची आपल्याला. ज्याच्यामध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरसयुक्त जे खतं आहेत त्याची आपल्याला फवारणी करायची आपल्या झाडांवरती. समजा 05234 असो किंवा 04247 असो, या खतांचा आपल्याला स्प्रे या ठिकाणी घ्यायचा आहे. ते आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो मायकोरायझा. मायकोरायझा आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, मायकोरायझा फायदा असा आहे, मायकोरायझा काय करते, ही एक चांगली बेनिफिशियल बुरशी असते मित्रांनो. ही आपल्या पिकाच्या मुळी संग सिम्बायोटिक असिस्टंट करते आणि पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देते आणि पांढरी मूळ वाढवते. जे की थंडीमध्ये जी पांढरी मूळ कुजते आपली, ती अजिबात तुमची कुजणार नाही तुम्ही जर मायक्रोरायझा पिकाला दिला तर. मेनली फॉस्फरस हे पिकाला अवेलेबल करून देत असते. मायक्रोरायझा देताना फक्त 2-3 काळजी आपल्याला घ्यायचं, याला सल्फर सोबत द्यायचं नाही. कारण सल्फर जे आहे ते काय करतं मित्रांनो, मायक्रोरायझावर कोटिंग तयार करतं आणि मायक्रोरायझाची वाढ त्या ठिकाणी होत नाही. आणि याच्यामध्ये डबल आपल्याला जो आहे मायक्रोरायझा, तो कुठल्या बुरशीनाशकासोबत द्यायचा नाही. आणि वॉटर सोल्युबल फर्टिलायझर जे असतात ते डायरेक्ट पाण्यात विरघळणारे, त्याच्यासोबत सुद्धा आपल्याला मायक्रोरायझा द्यायचा नाही.
जर द्यायचं झाला तर आपल्याला मायक्रोरायझा तर अगोदर आपण बुरशीनाशक जर सोडेल असेल आपल्या शेताला तर त्याच्यानंतर 7 दिवसांनी आपण दिला तरी हरकत नाहीये. कांदा पिकाला तुम्ही मायक्रोरायझा ट्राय करा, नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील. आपला कांदा 20 ते 30 दिवसाचा जर झाला असेल तर त्या पिरियडमध्ये तुम्ही त्याला मायक्रोरायझा देऊन टाका, तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील. आता याच्यामध्ये डबल एक महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे पाणी नियोजन. पाणी नियोजन करताना असं करा की जर आपण कॅनलचं किंवा नदीचं पाणी जर असेल आपल्याकडे तर शक्यतो ते पाणी देणं टाळा. त्या पाण्याने काय होतं मित्रांनो, ते पाणी ऑलरेडी थंड असतं आणि जमीन पण थंडी असते. ते डायरेक्ट जमिनीच्या आपल्या पिकाच्या मुळावर गेले की डायरेक्ट गोठतं आणि आपल्या मुळीला ब्लॉक करतो. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला पाणी जे द्यायचं आहे ते नदीचं पाणी द्यायचं नाहीये. द्यायचं विहिरीचं किंवा आपल्याला बोरवेलचं पाणी आपल्या पिकाला द्यायचं आहे. हे पाणी थोडं गरम असतं मित्रांनो आणि पाणी देताना दुपारी द्यायचं आपल्याला 10 ते 2च्या मध्ये.